जय शिवराय मित्रांनो. तर आज झालं आम्ही भिवंडी कुणबी महोत्सव, आपल्या कुणबी समाजाच्या आज महोत्सव आहे. आज भिवंडी तालुक्यामध्ये प्रथमच त्याचे आयोजन केले आहे. तर आता थोड्याच वेळामध्ये पालखी सोहळा याचे होणार आहे. महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी 18 बगर जाती मिळून आपले स्वराज्य निर्माण केलं. त्याचीच एक झलक म्हणून आपली संस्कृती, आपली परंपरा, त्याचा मान दाखवण्याचा मान आमच्या गावातील महिलांना मिळेल नाही. तर त्याचे सादरीकरण या महोत्सवामध्ये होणार आहे. तर ते तुम्हाला दाखवतो. संध्याकाळचे 5 वाजलेले आहे आणि हा दृश्य आपण पाहू शकता. तर आपल्याला सादरीकरण करायचं आहे. रांगोळी काढायला चालू केलेले आहे. आपली महाराजांची प्रतिमा आणि इथून पूर्ण सेटअप. आपली गँग इथून तर शेवटपर्यंत आपल्याला पूर्ण ते सादरीकरण सेटअप रेडी करायचं आहे. आणि इथे तयारी चालू झालेली आहे, आपण पाहू शकता. इकडं बाकरी पालना वगैरे. इथं काय माहित. नंतर इकडे आपण पुढे बघ काय करायला हवं. होली नंतर आपले ग्रंथ आणि छोटा शिवाजी बघा आपले. इकडे बघ. तर मित्रांनो, वातावरण पूर्णपणे निर्माण झालेले पहा. गावातल्या महिला सर्व आणि महाराजांची मूर्ती, त्यानंतर तुळशी पूजन. आणि इकडे लेझिमचे सादरीकरण आपल्याला देखील करायचं गावातील महिलांना. आणि हा समोरची कमान बघा, अतिशय सुंदर. आणि वातावरण संध्याकाळचं वातावरण असते, प्रसन्न वातावरण. आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. बोला बोला, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. ए भानुबाई घेतली. मित्रांनो, समोरून पालखी आलेले आणि इथे पुढे बघा आपल्या मॅडम पानवताई हे सर्व आलेले आहेत. सेटअप आपला रेडी आहे लेझिमचा स्वागत करण्यासाठी पालखीचं. पालखी आली आपल्या इकडे बा. असू दे आता, असू दे. आपले सर्व कुणबी समाज, आपले पाहुणे आपले बघा, आपले समाजाचे. हळूहळू चाला, दुखानं विठ्ठल विठ्ठल बोला.
कुणबी कुटुंबांनी सुद्धा सैन्यात प्रवेश केला. त्यामुळे मराठे म्हणून आमची ओळख झाली असे इतिहासकार सांगतात. पाटील, शिंदे, तरे, जाधव, गायकवाड, कदम, पवार, मोरे, भोसले आणि चव्हाण आम्ही किलोरी, लेवा, धनोजय, तैरे आणि कुणबी म्हणजे आमची ओळख. या तुकोबारायांच्या आम्ही वंशाचे वंशज वारकरी संप्रदायामध्ये नाहून निघणारे आम्ही आनंदपूर्वक हार्दिक स्वागत. वारकरी वैष्णवांची माती आली भिवंडी कुणबी महोत्सवाच्या दारी आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टाळ मृदुंगाचा गजर करत, हरिनामाचा गजर करत, हातामध्ये टाळ, खांद्यावरी विणा आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन आम्ही चाललो पंढरीच्या वारीला, आम्ही चाललो आळंदीच्या वारीला. पण आज 13 मार्च रोजी या दुगाडपाटा सोली परिसरामध्ये नाहून निघतोय हा वारकरी महोत्सवाचा सोहळा. हातामध्ये चिमण्या घेऊन आम्ही नामस्मरण करतोय ज्ञानोबा माऊली तुकोबारायांचं. पंढरीच्या वारीत नाहून निघणारे आम्ही वैष्णव, या रिंगण सोहळ्याचे आम्ही साक्षीदार. आज जगद्गुरु संत तुकोबारायांच्या 11वे वंशज, एक ख्यातनाम सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण अनिकेत महाराज मोरे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच कुणबी सेना प्रमुख माननीय श्रीमान ज्ञानोबा तुकोबा एकनाथ नामदेव सोपानदेव निवृत्तीनाथ जनाई मुक्ताई यांचे आम्ही अतिशय प्रसन्न असं पायी आहोत. महाराष्ट्राची लेझिम या सणाचे आम्ही पायी आहोत. आणि पंढरीत नाही तर भिवंडीत आहे. आमच्या भिवंडी कुणबी महोत्सवाच्या या वारकरी नगरीमध्ये आणि नक्कीच अनिकेतजी मोरेजी वारीमध्ये सर्वात जास्त कीर्तन सेवा देणारं व्यक्तिमत्व, त्या कीर्तनातून सामाजिक संदेश देणारं व्यक्तिमत्व भिवंडी कुणबी महोत्सवाच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान हरिभक्त पारायण अनिकेतजी मोरेजी